हाय गाईज आणि माझ्याच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज म्हटलं थोडंसं रोजचं रूटीन किंवा डेली व्लॉग टाइप व्लॉग बनवूया। आणि मी आता जस्ट 5 मिनिटं झाले घरी आले, बाहेर शूटला गेले होते। तर इथे मम्मीने सकाळी आम्ही जाताना शूटला जाताना मम्मीने मस्त अशी उसळ बनवली होती, ती आता गरम करायला ठेवली आहे। ही बघा मम्मीने उसळ बनवली होती, ती आता मस्त गरम करायला ठेवली आहे। इथे मम्मी कांदा, लिंबू, कोथिंबीर वगैरे असं सगळं कापून घेतलं। आणि आम्ही तिकडून येतानाच हे मम्मीने मस्त असं फरसाण आणि पाव वगैरे आणलेले आहेत। आणि बघा इकडे मम्मी कोथिंबीर टाकते उसळमध्ये आणि मस्त अशी उसळ तयार झालेली आहे, म्हणजे सकाळीच केलेली होती। मस्त कट आला ना, भारी वाटतंय। तर मम्मी एक दिवस उसळची रेसिपी टाकूया आपण चॅनलवरती। तर बघा इकडे सगळी तयारी झालेली आहे। तर आता मस्त अशी तयारी सगळी झालेली आहे आणि आता मी बसून मस्तपैकी खाणार आहे उसळ पाव, मिसळ पाव, जे काय असेल ते। कारण आता वाजले असतील 1 वाजले असेल ना मम्मी, 1 वाजला असेल आणि आम्ही आता जस्ट आलो, 5 मिनिटं झाले। तर खूप भूक लागली, सकाळी नाश्ता करून काही गेलो नव्हतो। तर चला मी तुम्हाला सगळं झालं ना की तुम्हाला भेटते मी। तर मम्मी आता इथे एका साईडला चहा पण ठेवते, उसळ पाव खाल्यानंतर थोडीशी चहा। मम्मी झाली आहे ना, भूक लागली। तर हे बघा इथे सगळी प्लेटिंग केली आहे आणि आता मम्मी मस्तपैकी वाढते। इथे कांदा, लिंबू, पाव घेतलेत आणि तो उसळ वाढणार आहे मम्मी। आणि फरसाण पण घ्यायचं राहिलंय मम्मी। आधी थांब, हे बघा मटकीची उसळ मस्त लागते। हा, आणि ही मटकीची उसळ केली आहे मम्मीने। हा, मोड आलेल्या मटकीची उसळ। कोटी घेतेस? बस झालं ना। आणि इथे मम्मी फरसाण पण इथे प्लेट मध्ये ठेवते, इथे फरसाण। मस्त दिसतंय। आणि इकडे चहा पण उकळते आहे। आणि आता मस्त अशी उसळ पावची प्लेट मम्मीने रेडी करून दिली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी उसळ पाव खातो आणि खाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते। तर दुपारी मस्त चहा वगैरे पिली आणि त्यानंतर ना थोड्या वेळ झोपलं होतं। तर मगाशी उठलं थोड्या वेळापूर्वी आणि आता मी ना थोडं चहा ठेवते, संध्याकाळ झाली आहे, चहा ठेवते घरातल्यांसाठी। आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, तर ब्लॉग ना कंटिन्यू ठेवा। ॲक्च्युली डब्याची साखर संपली आहे, तर ती मी जरा डब्यामध्ये काढून घेते साखर। तर हे बघा इकडे चहा ठेवली आहे मी आणि एका साईडला चहा ठेवली आहे। आणि आता मला जी तुम्हाला गोष्ट दाखवायची होती ना मम्मी हसते समोर आहे। आणि आता जी मला गोष्ट दाखवायची होती ना ती मी तुम्हाला दाखवते। हे बघा ही ती गोष्ट आहे। हे आहेत राय आवळे। मम्मी काल मार्केटमध्ये गेली होती, मम्मी येताना हे घेऊन आली, तिला दिसले म्हणून। कारण मी किती दिवस मम्मीला सांगत होते की मम्मी मला हवेत असं, तर तिला काल दिसले मार्केटमध्ये, तर ती ना हे सगळे एवढे घेऊन आले। तर मी ना ह्याची ना छोटीशी एक रेसिपी म्हणू शकता, हा रेसिपी म्हणू शकतो। तर छोटंसं मी असं तुम्हाला रेसिपी ह्याची शेअर करणार आहे की मी आता काय करणार आहे ते। आणि हे सगळ्यांच्या आवडीचं असतं, तर पटकन मी तुम्हाला दाखवते। आणि हे जे आवळे आहेत ना ते मस्त असं स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर हे ठेवले होते। तर हे बघा हे असे राय आवळे आहेत आणि तुमच्याकडे ना ह्याला काय म्हणतात ना मला नक्की कमेंट करून सांगा। आमच्याकडे ह्याला राय आवळे बोलतात। तर आणि हे खायला पण खूप टेस्टी असतात। तर मी ना आता हे काय करणार आहे, ह्याचे थोडेसे आवळे घेते बाउलमध्ये काढून।
डेट टाकून देऊया. हे बघा असे मी थोडेसे आवळे घेतले आणि ना हे स्वच्छ धुवून घेतलेत मी. आणि आता ना ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे, थोडंसं हे बघा मी थोडंसं लाल तिखट घेतलंय ते टाकणार आहे, थोडंसं एकदम. असं. आणि हे थोडंसं मीठ घेतलंय ते टाकणार आहे. आणि आता मी ना ह्याला मिक्स करून घेणार आहे. हे बघा असं मस्त मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा हे असं मिक्स झालंय आणि तुम्ही बघू शकता कसं दिसतंय ते. तर आपली ही रेडी आहे. तर हे बघा ही अशी आपली राय आवळ्याची रेसिपी रेडी आहे. ॲक्च्युली ना मी शाळेमध्ये असताना तेव्हा म्हणजे मला शाळेची आठवण आली. ॲक्च्युली तुम्हाला पण हे बघताना तुमच्या शाळेची आठवण नक्की येईल. कारण मी जेव्हा शाळेमध्ये होते ना तेव्हा माझे सगळे ज्या फ्रेंड्स होत्या, फ्रेंड सर्कल होतं ना, तेव्हा मी ह्याचा जेव्हा सीझन असायचं राय आवळ्याचं तेव्हा आम्ही कोण म्हणजे कोण मुली असं राय आवळे आणायचे, कोण लाल तिखट आणायचे, कोण मीठ आणायचं. आणि आम्ही जेव्हा मधला ब्रेक व्हायचा ना शाळेचा तेव्हा ना आम्ही हे असं मिक्स करून आणि हे असं खायचो. तेव्हा ना ह्याला काहीतरी माझे फ्रेंड्स बोलायचे, माझ्या तर लक्षात नाही ह्याला काय बोलायचे ते, पण हे ना आम्ही असं ट्राय करायचो आणि असं ना खायचो. तर मला ना तेव्हा शाळेची आठवण आली. आणि हे खूप टेस्टी लागतात खायला, खूप छान लागतात. तर ना छान लागतात हे ना आता मम्मीने पण टेस्ट करून बघितलं. मम्मी तू सांग कसं लागतंय ते. मस्त लागतं, भारी ना, असं भारी वाटतं खायला. आणि एकदम असे सॉफ्ट सॉफ्ट लागतात ते असे. म्हणजे दुसरे जे असतात ना आवळे ते हा मोठे आवळे, हा हा त्याच्यापेक्षा लहान असतात दुसरे, हा त्याच्यापेक्षा हे छान लागतं. आणि हे अशी असं ना आपल्या कच्ची कैरी असते त्याच्यासोबत पण ट्राय करायला, किंवा कच्ची करवंद असतात ना त्याच्यासोबत पण छान वाटतं असं ट्राय करायला. तर आणि हे खायला खूप टेस्ट खूप छान लागतात. आणि मी ना आता तुम्हाला एक खाऊन दाखवते कारण खूप छान लागतात हे असं असं दिसतंय छान. आणि ना हे जे आवळे असतात ना काही काही गोड असतात आणि काही काही आंबट असतात. तर त्याची जी तिखट मीठ लावून आणि नंतर जी टेस्ट येते ना खूप भारी येते, खूप मस्त वाटतं, म्हणजे एकदम भारी वाटतं खायला. तर मी माझा व्लॉग इथंच एंड करते आजचा. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि ह्याला राय आवळ्याला ना तुमच्याकडे काय बोलतात ना हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बस बाकी काय नाही. आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, प्लीज असं करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाय बाय.